नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात? मजेत असाल आणि सुखरूप असाल तर माझ्या मनीषा गुरुवे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि हा आहे माझा कुकुडा बाळ. आणि आता झालेली आहे संध्याकाळ. आम्ही दोघे लागलेला आहोत स्वयंपाकाला. मी तर करणार आहे स्वयंपाक आणि यश करणार आहे मला परेशान. तुझी चप्पल कुठे बेटा? चल दाखव. चल, मंदिरात जायचं आहे तुला. चला पटकन. अयंशला मी आताच फ्रेश करून दिली आहे, कारण त्याला जायचं आहे मंदिरात. आई गेलेल्या आहेत. बघा याला चप्पलचे ठिकाण किती छान माहिती आहे. अयंशची चप्पल आणि 2 बूट इथे ठेवले. चप्पल घेऊन ये, चला घालू आपण. घे चप्पल. हां असं आण बेटो, आण. हां आण इकडे. असं बघा किती हुशार आहे की नाही माझं बाळ. कोणाची चप्पल आहे बेटो? अयन दादाची. अयांश इकडे ना, 1 मिनटं. बघा मी तुम्हाला अयांशची मजा सांगते. इकडे माझ्याकडे ये ना. हां दादू दादू, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. बघा कसं करतो आईस्क्रीमच्या नावानी. हां दादू थांब ना. चिकन लॉलीपॉप. लाजला रे. बघा त्याला किती काय समजून राहिला. मस्त. अयांश गेलेला आहे मंदिरामध्ये. चला आता आपण करूयात मस्त आपल्या स्वयंपाकाला रेडी. आणि स्वयंपाकामध्ये आज खास काय आहे ते मी तुम्हाला सांगते. बाहेर आमच्या घरी मस्त छान कोचईचे पानं निघालेले होते. बघा हे मस्त छान यांना धुवून वगैरे घेतलेली आहे मी. मस्त तोडून वगैरे ठेवलेले होते आईने. 2 दिवस झाले तोडून आणलेले होते, म्हणून म्हटलं चला आज आता मस्त कोचईच्या पानाचा बेत करूया. मस्त कोचईच्या पानाची वडी आणि पुरणपोळी आणि भाजी आहे. कोचईच्या पानाचे दांडे असतात की ते तुम्ही खाल्लेत का नाही कमेंट करून सांगा. त्यांची सकाळी मी भाजी केली होती, खूपच स्पायसी झाली होती असे बाबा वगैरे म्हणत होते मला. तर ते सकाळचं आहे. सकाळचे वरण आणि भाजी ठेवलेली आहे, म्हणून कोचईच्या पानाची वडी करते. ते कशी करते तुम्ही बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो फ्रेंड्स, माझ्या रागवण्याचा एवढा तुमच्यावर असर होणार मला माहिती नव्हतं. असंच मला तुम्हाला आता रागवावं लागेल की तुम्ही व्हिडिओ बघता आणि मला सबस्क्राईब करत नाही आणि लाईक करत नाही. इतके छान छान व्हिडिओ मी करते तुमच्यासाठी, एवढी मेहनत घेते. असं मी त्या दिवशी म्हटलं तेव्हापासून मस्त लाईक येऊन राहिले मला. प्लीज ना असेच लाईक करत जा मला आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला कंटिन्यू राहा. मग छान संध्याकाळ झालेली होती तर दिवाबात पण लावून झालेली आहे. बघा इथे छान मस्त आमच्या घरचं मंदिर बघा किती छान आहे. मस्त दिवा वगैरे पेटत आहे. खूप मी किचनमध्ये राहते आणि किचनमधूनच मला छान असं मंदिर दिसते, तर मला खूप छान वाटते मंदिराकडे वगैरे बघू. आता आपल्याला कोचईच्या पानाची वडी तर करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी बघू शकता तिकडे भात वगैरे पण ठेवून दिलेला आहे मी इंडक्शनवर. मग आता त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बेसन. 2 ते 3 चम्मच बेसन घ्या. आणि बेसन झाल्यावर आपल्याला इथे टाकायचं आहे पीठ पण घेऊन घेतलेलं आहे. बघा मस्त वाटीनेच घेऊन घेते मी आता, पटकन झालं पाहिजे म्हणून. मस्त बेसन जास्त घालू नका, फक्त पीठ जास्त घाला, कारण की पिठाने मस्त ते छान असे कडक होतात. आणि जास्त बेसन टाकलं की असे तेवढे कडक होत नाही त्याच्यासाठी. आणि बेसन वगैरे घालून झालं आणि पीठ पण झालं. आता याच्यानंतर आपण टाकूया इथे हळद. मस्त हळद झाल्यानंतर आपण इथे तिखट छान. बघा स्पायसीस करायची असते ही, कारण की स्पायसी छान वाटते, मस्त अशी कुरकुरीत होते. त्याच्यानंतर इथे घालून घ्या मीठ चवीपुरतं. आणि इथे टाकून घेऊया थोडासा मस्त असं जिरा. आणि जिरा झाल्यावर इथे टाकायचं आपल्याला ओवा मी आणते तिकडे ठेवलेला आहे. ओवा टाकून आता आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आमचूर पावडर. मस्त आंबट म्हणतात त्याला, ते टाकून घ्या, कारण की कोचई कधी कधी खाजे होते याच्यासाठी. आणि याला मस्त छान असं पाणी टाकून मस्त मिक्स करून घ्या. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको, असं भिजवून घ्या. आणि प्लीज हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा. असं भिजवून झालेलं आहे बघा, म्हणजे ते लावायला ठीक होते. एकदम पातळ केली की वडी क्रिप्सी होत नाही, म्हणून असं करून घ्या तुम्ही. चला आता आपण वडी बनवायला तयार करू. आपल्याला इथे एक ताटी घेऊन घ्यायची आहे. बघा अशी ताटी घेतलेली आहे आणि पान घ्यायचं आहे. असं बघा हे दिसत असेल तुम्हाला मस्त छान. आणि जो आपण बॅटर तयार केलेला होता तो असं सगळ्या याला लावून घ्यायचा आहे मस्त छान. सर्वांना लावलं तर खूप छान होते मस्त अशी वडी कुरकुरीत. सगळ्या ठिकाणी लावून घ्या मस्त. जर तुमच्या गॅसच्या ओटा छान धुतलेला असेल तर तुम्ही खाली पण ठेवून लावू शकतात. मस्त एकावर एक असे 2 पाने घ्यायचे आहे. आपल्याला ही वाफेवरची वडी करायची आहे. आणि वाफ देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. बघा अशी मी जशी लावत आहे तशी तुम्ही लावा. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. आणि इथे तुम्ही तीळ वगैरे पण घालू शकतात. मस्त छान तीळ वगैरे टाकले की खूप छान दिसते दिसायला वगैरे.
बघा आपल्याला लावून झालेले आहे. आता अशी एका साईडनी पण फोल्ड करून घ्या आणि दुसऱ्या बाजूनी पण फोल्ड करून घ्या बघा. आणि हे पान आहेत हे यांना अशा आतमध्ये मोडायचं आणि अशी गोल 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 राऊंडवाली वडी करायची. बघा आणि हे कोणते जे उरतात की नाही यांना पण थोडंसं असं लावून घ्यायचं मस्त छान. ही आपली झाली वडी रेडी. बघू शकतात किती छान अशी वडी रेडी झालेली आहे मस्त. अशाच आपण सगळ्या वड्या अशा रेडी करून घेऊया आणि मग भेटूया. बाय बाय. झालेलं आहे रेडी. आता आपल्याला याला वाफेवर ठेवायचे आहे. बघा किती छान छान गोल गोल माखलेले आहे आणि मी वडी बनवण्यात एक्सपर्ट आहे. माझ्या हाताने खूप लवकर वड्या होतात. बघू शकतात किती मस्त मस्त वड्या झालेल्या आहेत बघा. तुम्ही पण या सगळेच जण वडी खायला. तर चला आता आपण घेऊया गॅसवर मांडायला कढई. आणि कढई ही बघा कढई. चला आता ही मांडूया गॅसवर. आणि गॅसवर मांडल्याच्या नंतर आपल्याला हवं आहे एक स्टँड. आणि हा स्टँड पण ठेवायचं याच्यावर. आणि आपल्या घरी छाननी असते की नाही, त्या छाननी घ्यायची आणि त्याची वरची जाळी 2 मिनिटात मी देते. बघू शकता ही जाळी. या जाळीला आपल्याला स्टँडवर ठेवायचं आहे. आणि स्टँडवर ठेवून झाल्याच्या नंतर ह्या वड्या अशा मांडायच्या आहेत. तर या पटकन सांगते मी तुम्हाला कसं करायचं. आणि हो एक गोष्ट तर सांगायलाच विसरली. अरे ते कढई तर मांडलेली आहे पण त्याच्या आतमध्ये पण पाणी घालायचं आहे आपल्याला. विसरूनच गेली. तर चला मी तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स आपण वड्या तर ठेवलेल्या आहेत. आता त्यांना आपण मस्त असे झाकून घेऊयात आणि 1 तास किंवा अर्धा तास असं शिजू देऊयात. अर्धा तास कंप्लीट झालेला आहे. मी घेतलेला आहे चाकू. आणि हा कशासाठी, अरे वडी चेक करूया की नाही. चला ना वडी चेक झाली की नाही बघूया आपण. बघा वडी चेक करायचं असेल तसं ही चाकू आहे की नाही असा आतमध्ये टाकून बघायचं. बघा किती छान चालत ना आणि भरून काही निघत नाही आहे. म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. वड्या आता शिजलेल्या आहेत. आता त्याला 15 ते 20 मिनिटं थंड व्हायला साठी ठेवूया. आणि मग यात चाकूने त्याच्या अशा बारीक बारीक चकत्या करून घेऊया आणि मस्त अशा तेलामध्ये फ्राय करून घेऊया. बघा फ्रेंड्स हे आपल्या वड्या आहे. आता वड्यांचा आपल्याला काप करून घ्यायचा आहे. तर चाकूने मी असं मस्त छान कट करून घेते यांना. बघा किती छान अशा काप होत आहे बघा. असेच आपल्याला पूर्ण काप करून घ्यायचे आहे आणि त्यांना मस्त असे तेलात तळून घ्यायचे आहे. तर मी पूर्ण काप करून घेते आणि मग भेटूया आपण. बघा फ्रेंड्स आपल्याला एक मस्त कणकीचा गोळा घ्यायचा आहे. तो पण छोटावाला मस्त छान. आणि थोडंसं त्याला असं कणकेमध्ये हे करून घ्या. आणि आपल्याला याला लाटायचं आहे आता. कारण आपल्याला करायची आहे पुरणपोळी मस्त. पुरणपोळी एकदम स्पेशल. माझ्या हातची एकदम गोल बनत नाही. पण बघूया आज बनते की काय बा म्हणून. ते बेटा अय्यांश खूप लुडबुड करतोय बा इथे बघा माझ्याजवळ. आता इथे आपण पुरण टाकून घेऊया. आपल्याला जेवढं लागत आहे तेवढं. काय खाल्लं गदू. आणि वरून असं पूर्ण पॅक करून घ्या त्याला छान. आणि मग असे दाबून घ्या मस्त. तुम्ही कशा प्रकारे पुरणपोळी करतात ते प्लीज मला कमेंट करून सांगा. एकदम पातळ पोळीसारखी होती की नाही तशीवाली मला पुरणपोळी खूप आवडते. पण माझ्या हाताने काही होईना बा तशीवाली. म्हणून थोडी थोडी अशी बेलूनच करते मी. बघा आमच्या घरी 4 लोक आहे. आम्ही 4च पुरणपोळ्या करणार आहे. कारण की जास्त गोड काही ते खात नाही असं म्हणून. बघा ही पुरणपोळी आपली रेडी आहे मस्त छान. आता ताव्यावर तावा गरम करून घेऊया. अय्यांश नको बेटा वाजवू नको.
तर मस्त मस्त असं मी गॅसवर तवा मांडलेला आहे आणि तव्याला गरम होऊ द्या थोडंसं आणि मग त्याच्यानंतर तिथं तूप लावून घ्या. एका बाजूने हलकं फ्राय करून घ्या असं आणि मग दुसऱ्या बाजूनं पण त्याला पलटवून घ्या आणि पलटवून झाल्याच्यानंतर मस्त असं भरभरून ते तूप लावा त्याला, कारण की पुरणपोळीला तूपच जास्त हवं राहते. दोन्ही बाजून ते तूप लावा आणि शेकून घ्या. शेकता शेकता बघून झालं की पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. मी मस्त अशा सगळ्याच पुरणपोळ्या काढून घेतलेल्या आहेत. आम्ही 4 जण आहोत तर 4च पुरणपोळ्या मस्त केलेल्या आहेत. तर तुम्ही पण या मस्त पुरणपोळी खायला. आमच्याकडे बघा किती छान पुरणपोळी झाली आहे. जेवढी दिसायला छान आहे तेवढी खायलाच टेस्टी झालेली आहे. आणि सगळं काही रेडी झाल्याच्यानंतर मी आईबाबांना जेवण करायला दिली. मस्त भात, भाजी, वरण आणि पुरणाची पोळी, कुचईच्या पानाची वडी आणि साधी पोळी असं केलं मी ताट. आणि हो फ्रेंड, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला असेच बघायला मिळतील. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. प्लीज कमेंट करत जा, कारण की कमेंट करायलाही पैसे लागत नाही. आणि हो, सबस्क्राईब करायला तर बिलकुलच पैसे लागत नाही, तर प्लीज करा. आणि सर्वच जण या आमच्याकडे जेवण करायला. बघा किती छान ताट असं सजवलेलं आहे. भेटूया अशाच दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय सर्वांना.